गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन। चला तर मग आज आपण एक वाळवणीतला प्रकार बघूया। तर बनवूया जे आहे बटाट्याच्या चकल्या। तर चला बनवायला स्टार्ट करूया। तर पहिले तर मी बटाटे छानपैकी उकळून घेतलेले आहे, बॉईल केले आहेत आणि त्याच्यावरची साल काढली आहे। त्याच्यानंतर मी मस्तपैकी त्याला किसून घेते, कारण कुठेही गुठळ्या किंवा जाडसर काही राहिलं नाही पाहिजे त्यासाठी। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया। हे बरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे, आपण याच्यामध्ये टाकून देऊया। थोडं थोडं करून मी टाकू शकते किंवा मी एकदमच टाकलेलं आहे, कारण 1 वाटी बरोबर पुरते याला। तर हे मी टाकलं आहे। त्याच्यानंतर आपण काही मसाले टाकणार आहोत, जसं की मीठ। त्याच्यानंतर थोडंसं वेगळ्या पद्धतीत बनवतो तर आपण याच्यामध्ये ऑरेगॅनो टाकूया। तर हे मी छानपैकी हातामध्ये घेऊन क्रश करते आणि याच्यामध्ये आपण टाकूया। ऑरेगॅनोच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे आहे मिक्स हर्ब, हे बघा। आणि त्यालाही मस्तपैकी मी हातावर घेऊन छानसं क्रश करून टाकणार आहे, हे बघा या प्रकारे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे, ऑफकोर्स आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स। हे बघा, हे मी पूर्णच टाकते कारण संपत आलेलं आहे, हे बघा। तर याच्यानंतर मस्तपैकी याला आपण मळून घेऊया। तर पाण्याची तर गरज लागणार नाही आहे, याच्याच मॉइश्चरने हे आपण पीठ मळून घेऊया। हे बघा, हे झालेलं आहे। थोडंसं ऑइल लावून त्याला एकसारखं करून घेऊया। तर या प्रकारे हे छानसं मळून झालेलं आहे। थोड्या वेळासाठी ऑइल लावून आपण त्याला बाजूला ठेवूया आणि परत ऑइल लावून मी एक छोटासा गोळा घेते आणि जो चकलीचा साचा आहे त्याच्यामध्ये हे मी टाकते या प्रकारे। तर हे बघा, आपण त्याच्यामध्ये चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ जे बटाट्याचं आपण बनवलेलं आहे ते छानसं टाकून घेत आहोत आणि जो साचा आहे तो आपण मस्तपैकी बंद करून घेऊया या प्रकारे। प्रत्येकाकडे वेगवेगळे साचे असतात, तर माझ्याकडे हा आहे। तर हे जे आहे चकल्या आपण पाडायला सुरुवात करतो आहे, बघा या प्रकारे। ह्या छान लागतात बटाट्याच्या चकल्या, करून पहा, खूप टेस्टी लागतात। तर हे बघा या प्रकारे हे सगळ्या ज्या चकल्या आहे मस्तपैकी बनवून घेतलेल्या आहे, बघा तुम्ही बघू शकता सर्व एकसारखे दिसत आहेत। आणि छान 2 दिवस मी याला सुकवलेलं आहे, उन्हामध्ये 1 दिवस पूर्ण वाळवलेलं आहे आणि नंतर पंख्याखाली याला वाळवणीसाठी ठेवलेलं। कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया आणि त्याच्यामध्ये एक एक करून या चकल्या फ्राय करून घेऊया, बघा हे या प्रकारे आपण याला फ्राय करूया। ही एक झाली, ही दुसरी, हे बघा किती छानसे फुलत आहे। हे पूर्ण जास्त नाही फुलणार, पण जेवढे फुलणार खायला खूप टेस्टी लागतात या। हे बघा, ह्या आपल्या चकल्या झाल्या फ्राय करून, बघा। आणि जो क्रंच आहे याच्यामध्ये, हा 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 खूपच टेस्टी, बघा। तर हे मी एक तोडूनही दाखवत आहे तुम्हाला, हे बघा जो क्रश केल्यानंतर हे बघा पूर्ण क्रश होत आहेत या। खूप टेस्टी लागतात या चकल्या, करूनच पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि मुलांना तर खूपच आवडतात या चकल्या, या प्रकारे करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला नका विसरू जर तुम्ही नवीन आहात तर। तर या प्रकारे या आपल्या चकल्या बनवून रेडी आहेत। धन्यवाद।